राष्ट्रवादी आणि भाजपचे जर पालकमंत्रीपद बघितले तर भाजपला स्थानिक ठिकाणी जिल्ह्यात पालकमंत्रीपद मिळालं आहे, मात्र राष्ट्रवादी जिल्हा बदलून एक असं आहे की ज्या वेळेला तीन पक्षाचं सरकार असतं त्याला स्वाभाविकपणाने प्रत्येक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या मंत्र्यांना मिळेलच असं होऊ शकत नसतं। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे। शेवटी महायुती म्हणून आम्हाला जनतेने जो एक उदंड प्रतिसाद दिला, अभूतपूर्व यश आमच्या पदरामध्ये टाकलं आहे, ते नजरसमोर ठेवूनच महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। धनंजय मुंडेंना या यादीतून वगळले गेले, कुठेतरी बीडचं जे प्रकरण सध्या सुरू आहे त्याच्यामुळे पक्षाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली नाही, अशातला काय भाग नाही। शेवटी आमच्या वाट्याला 8च पालकमंत्रीपद आलेली होती, त्यामुळे जो निर्णय घेतला तो पक्षाने साकल्याने विचारपूर्वक घेतलेला आहे। पक्षातील एक महत्त्वाचे नेते आहेत, यापूर्वी त्यांनी मंत्रिपदं भूषवलीत। मी एकदा या विषयावरती सांगितलं की पक्षाने कॉन्शियसली तो निर्णय घेतलेला आहे। धनंजय मुंडे पक्षाचे नेते आहेत, निश्चितपणाने त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नेहमी करत आला आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा खरे। धनंजय मुंडे आले आहेत, आज अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। हो, आलेत ना, येणार आहेत। मी कालच घोषित केलं होतं की धनंजय मुंडे रात्री येतील। काल त्यांना परळीमध्ये काम होतं, त्यांच्यानी माझं परवाही बोलणं झालं होतं, कालही झालं होतं, त्याप्रमाणे आलेत आणि आज त्यांचे मार्गदर्शन ते शिबिराला त्या ठिकाणी करतील। बीडच्या प्रकरणामुळे जे आहे ते महायुतीतीलच महायुती आणि महाविकास आघाडीतील स्थानिक नेते आहेत, त्यांची मागणी होती की धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद देऊ नये, त्याचा कुठेतरी परिणाम। मी प्रदेशाध्यक्ष म्हणून एकदा या विषयावरती बोललो, यापेक्षा मला अधिक या विषयावरती बोलायचं नाही। राज्यात देवेंद्रजींच्या, अजितदादांच्या, एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून आता आम्ही सर्वजण कामाला लागलेले आहोत। धन्यवाद। मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं, त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे। ओके।